रूपकवितेचे या अभ्यासपुस्तकातील कवींच्या कविता पुढील प्रमाणे. पहिले कवी देविदास चौधरी. त्यांचे काही हायकू पुढील प्रमाणे. 1. कॉफी हाऊस प्रत्येक टेबलाशी नवा पाऊस. 2. नभात काळे ढग तुडुंब वाजे मातीला ओझे. 3. भर उन्हात दोघांना सावरत छत्री रंगात. 4. ऊन पडले किर्र रानातून पक्षी उडाले. 5. धुक्यात दाट गावेना नेहमीची पाऊल वाट. 6. पक्ष्यांचे खेळ झाडांच्या पाणोपाणी बुडाशी ते दोन्ही. 7. ढग ओसाड रानभर उन्हाळा मन उजाड. 8. निरोप घेता घेता आई पाणावून गेली माझी ओंजळ ओली. 9. थिएटरची गर्दी भिकार नाटकाला चिक्कार दर्दी. 10. रेडिओवर भजनाचा सूर घरात धूर. 11. फांदी हल्ली कावळ्याच्या खोप्यात मैना बसली. 12. तुडुंब तळ्यावर रिकामीच तरंगते नक्षीदार घागर. 13. वासराचा हंबर बया गलबलून गेली झाली काचोळी ओली. 14. धुकेच धुके ओठ तडकून गेला हिवाळा आला. 15. स्वतःच्या रूपाला आरशात बघून लाजते काचोळी असते. पुढील कवी प्रकाश होळकर. त्यांची पहिली कविता असे कोणत्या. असे कोणत्या दुःखाचे दिस आले बाई ओल असून मुळाशी सारी पाचोळली भुई. उभ्या रचल्या सुडीला लागे उकिरातून किती सारवले तरी भुई खचते खालून. डोळा उन्हाचे कुसळ आणि झळाया राणाला कोंब फुटण्याच्या आधी माती जाळते दाण्याला. प्रकाश होळकरांची दुसरी कविता माझे आभाळ. माझे आभाळ तुला घे तुझे आभाळ मला आठवणच्या पारंबीला बांधू एक झुला. माझा झुला तुला घे तुझा झुला मला वाऱ्यावर पसरला मखमलीचा शेला. माझा शेला तुला घे तुझा शेला मला माझे आभाळ तुला घे. प्रकाश होळकरांची तिसरी कविता भरू दे यंदा. भरू दे यंदा मृगाचा आभाळ नावाचा तुझ्या येळकोट करील. वाहू दे यंदा वहळ नाले नावाचा तुझ्या येळकोट करील. पिकू दे यंदा खंडीभर रास नावाचा तुझ्या येळकोट करील. भरू दे गाई गुरांनी गोठे नावाचा तुझ्या येळकोट करील. वाढू दे अंगावर मुठभर मास नावाच्या तुझा येळकोट करील. पुढील कवी कमलाकर आत्माराम देसले. त्यांची पहिली कविता कोठलाही स्वार्थ नाही. कमलाकर आत्माराम देसले यांची पहिली कविता कोठलाही स्वार्थ नाही. कोठलाही स्वार्थ नाही काय हा परमार्थ नाही. मोह सर्वांनाच आहे कोण येथे पार्थ नाही. एक साधू दाखवा मज जास कुठला स्वार्थ नाही. सांगणे आहे सटीक तर का बरे मग सार्थ नाही. व्याकरण सांगितले बस बोलला भावार्थ नाही. अनुभवाचा बोल माझा पुस्तकी वेदार्थ नाही. प्रेम ही आहे विवशता प्रेम हा पुरुषार्थ नाही. कमलाकर आत्माराम देसले यांची दुसरी कविता तुलाच आळवल्यावर कळले. तुलाच आळवल्यावर कळले जखमा सावळल्यावर कळले. पाणी म्हणजे अमृत असते तहान भागवल्यावर कळले. तुझाच होतो तुझाच राहील तुलाच आठवल्यावर कळले. हे तर माझे वाचून झाले पुस्तक मागवल्यावर कळले. थंडी सुद्धा मानवते मज थंडी मानवल्यावर कळले. दुःख सनातन विदूषका तू भरपूर हसवल्यावर कळले. मी हृदयाचे ऐकत असतो डोळे पाणवल्यावर कळले. प्रेम किती मी करतो हेही तुलाच रागवल्यावर कळले. सदैव माझी आहेस तू निरोप पाठवल्यावर कळले. उजेड असतो अंधारातच उजेड मालवल्यावर कळले. कमलाकर आत्माराम देसले यांची तिसरी कविता मी शब्दांनी बोलत नाही. मी शब्दांनी बोलत नाही तू मौनाला ऐकत नाही. परमाणुहुनी लहान होतो नभात मग मी मावत नाही. मागून घेईल कुणी म्हणून दुःख भरजरी सांगत नाही. पाहून होईल दुःख दुजाला म्हणून तर मी हसत नाही. बदलणार जे नाही कधीही त्या सत्याशी भांडत नाही. मी अश्रूंची शेती करतो नभास पाणी मागत नाही.
तुला सोडून कुणाकडेही चुकून सुद्धा पाहत नाही. तुझ्या मिठीची ऊब मिळावी म्हणून स्वेटर घालत नाही. पुढील कवी सौमित्र. त्यांची पहिली कविता त्याला पाऊस आवडत नाही. त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे झाडी. पाऊस रेंगाळलेली कामे, पाऊस म्हणजे सुट्टी उगाच, पावसामध्ये गुपचूप निसटून मग जाऊन बस ढगात. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं, पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते, पावसासकट आवडावी ती म्हणून तीही झगडते. रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात, त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात. सौमित्र यांची दुसरी कविता दिस नकळत जाई. दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही, क्षण एकही ना जाला तुझी आठवण नाही. भेट तुझी ती पहिली लाख लाख आठवतो, रूप तुझे ते धुक्याचे कण कण साठवतो. वेड सखी साजणी हे मज वेडावून जाई, असा भरून ये ऊर जसा वळीव भरावा, अशी हुरहुर जसा गंधराणी पसरावा. राण मनातले माझ्या मग भिजून या जाई, असा अबोध मनाची अनाकलनीय भाषा. कशा गुढ गुढ माझ्या तळहातावर रेषा, असे आभाळ आभाळ दूर पसरून राही. सौमित्र यांची तिसरी कविता बघ माझी आठवण येते का. मुसळधार पाऊस, खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव तळहातावर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सरकेल पाया खालून, बघ माझी आठवण येते का. मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये. साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढेल, तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हण घर मन गळतंय. मग चहा कर, तूही घे, तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ माझी आठवण येते का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस, पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल, तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ, बघ माझी आठवण येते का. यानंतर सताट डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का. पुढील कवी मंगेश नारायणराव काळे. लाकूड तोड्याची गोष्ट ही त्यांची पहिली कविता. लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते. ती आजोबांनी वडिलांनी सांगितलेली असते, वडिलांनी आपल्याला आणि आपण मुलांना सांगितलेली असू शकते. म्हणजे वडिलांच्या किंवा आजोबांच्या गोष्टीतला लाकूड तोडा असू शकतो, आपल्या गोष्टीतल्या लाकूड तोड्याचा मुलगा किंवा नातू ही परंपरेने. म्हणजे लाकूड तोड्याची गोष्ट ती कायम असतेच असते. नीट त्याची कुऱ्हाड विहिरीत पडलेली असते. देव येतो धावून लाकूड तोड्याच्या मदतीला, याही वेळेला नी एक अगदी तशीच कुऱ्हाड तांब्याची देतो काढून. तो ती आपली नाही म्हणतो परंपरागत. खरं म्हणजे तो आकारच असतो नुसता लाकूड तोड्याच्या विहिरीत पडलेल्या कुऱ्हाडीचा. देव दुसरी काढून देतो रुपयाची तत्पर. हाही नुसता आकारच असतो विहिरीत पडलेल्या लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा, तीही तो आपली नाही म्हणतो जंटलमन. प्रसन्न होतो देव लाकूड तोड्याच्या इमानावर, त्याची पडलेली कुऱ्हाड काढून देतो आणि सत्वर सगळ्या कुऱ्हाडीही देऊन टाकतो कृपाळू. लाकूड तोड्या परततो घरी विहिरीत पडलेली कुऱ्हाड घेऊन आणि तांब्या रुपयाची सोन्याची कुऱ्हाड बक्षिसी म्हणून. खरं म्हणजे जो घरी परततो तो लाकूड तोड्या नसतोच मुळी, आकार असतो नुसता लाकूड तोड्याचा, जो विहिरीत न पडताही सापडलेला असतो त्यालाच. लाकूड तोड्याची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली जाऊ शकते.
त्यांची दुसरी कविता पाणी. पाणी हा एक असा शब्द आहे जो काढता येतो विहिरीतून, समुद्रातून, नदी, नाला, तलाव किंवा फार फार तर घरातल्या माठातून सुद्धा. म्हणजे किती सहज होतं पाणी हा शब्द लिहिणं. म्हणजे थेट नळाला लावला तांब्या तरी यायचं भरून क्षणार्धात पाणी हा शब्द. म्हणजे विहिरीत सोडलेला दोर हातभर किंवा परतताना शेतातून घेता येत होतं नदीवर पाणी भरून कळशीत अगदी सहज. म्हणजे खळाळ वाहत राहायचा पाणी हा शब्द कुठेही कधीही केव्हाही विनायासयास. नव्हतंच काही अवघड पाण्यात लपलेलं. नव्हती मैलोनमल भटकंती, नव्हता खडखडात विहिरीच्या तळाशी रिकाम्या बादलीचा, नुसती सुकली नाळ, नळाची धुरवळ पसरलेली. उडून गेलाय पाणी हा शब्द गावातून, नदीतून, विहिरीतून, थेट माठातून सुद्धा. गहाळ झालंय अध्याक्षर पाण्याचं, नि लिहिताच येत नाहीये कुणालाच या सेंचुरीत. मंगेश नारायणराव काळे यांची तिसरी कविता आत्महत्या. आत्महत्या हा शब्द कुणीही लिहू शकतो. म्हणजे ज्याला गिरवता येतं पहिलं अक्षर किंवा निरक्षर साक्षात ठसा अंगठ्याचा. म्हणजे कवी असेल पेंटर, नट, डोंबारी तर लिहितो कैफात वळणदार. म्हणजे नर असेल किंवा मादी किंवा तृतीयपंथी सुद्धा. म्हणजे कुणीही लिहू शकतो या पृथ्वी तलावर जन्माला आलेला द्विपाद किंवा चतुष्पादही डोळस. म्हणजे आत्महत्या हा असा एकमेव शब्द आहे जो लिहिता वाचता येण्यासाठी अटच नाहीये साक्षर असण्याची. नि आता आताशा तर निरक्षरच सारे मातीतून घाम पिकवणारे कष्टी लिहू लागलेत वळणदार आत्महत्या हा शब्द. म्हणजेच प्रतिशब्दच शोधून काढलाय या निरक्षरांनीच आत्महत्या या शब्दाला, जो लिहिता किंवा वाचण्याचीही नसते गरज कधीच. आत्महत्या शब्द आता शेतकरी असाही लिहिता येतो. पुढील कवी प्रज्ञा दया पवार. त्यांची पहिली कविता मॉलने ओसांडून गच्च वाहणाऱ्या. कवी म्हणा अथवा कवयित्री, काहीही संबोधा, पण खरंच त्यांच्या असण्याने काय काय घडायचं थांबतं किंवा काय काय घडणं सुरू होतं. आताशा सतत पडणारा हा प्रश्न कवयित्री विचारते स्वतःला मॉलने ओसांडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानातून हिंडताना. आधी ती ठाम असायची, खोलवर विश्वास असायचा तिला की बदलेल जग, याहून निराळ असेल वास्तव, असेल स्वप्नांचा एक दरवाजा सताड उघडलेला, जिथे प्रत्यक्षात उतरलेलं असेल अपार कोवळीकीनं भरलेलं ऊन, असेल सर्वांची सर्दी चतकोर का होईना भाकर, देहाभोवती पटकूर आणि माथ्यावर बिणगोर छप्पर, कविता असेल विचारांइतकी भरभक्कम, मूल्यांची झिनी झिनी चादर अवघ्या जगण्यावर पांघरलेली. उत्कटपणे कवयित्री लिहायची जे शब्द ते फोडून थेट आत पोहायची, अनुभवांचा लसलसता कंद सोलून जगणं लिहिण्याला थेट भिडवत. अजूनही वळवता येईल कष्टकऱ्यांच्या यातनेचा आणि भणंगाच्या वेदनेचा दाह कवितेच्या मुळाशी. कविता निरर्थक ठरवल्या जाणाऱ्या इंडिया शायनिंगच्या चकचकीत पडद्यावर कवयित्री विचारते स्वतःला आणि मुकाट होते मॉलने ओसांडून गच्च वाहणाऱ्या वर्तमानातून हिंडताना. प्रज्ञा दया पवार यांची दुसरी कविता शो मी युअर जलवा. याच्या गळ्यात अडकवलंय मडकं, याच्या मेंदूत रोवलीये गुलामीची रोपं, ढुंगणाला बांधलाय गच्च खराटा, हा झाडतोय कार्यकारणाचा फुफाटा. हा घेतोय अभ्यास वर्ग, हा उचंबळतोय 150-200 चॅनल्सच्या हृदयावर हुकूम, दिसावं कसं, बोलावं कसं, हसावं कसं, हा दाखवतोय झुळझुळतं फ्रेश दृश्य, अँगल सकट बदलणारं सोफिस्टिकेटेड लिडबिडाटात. जिवंत तळतो तो सोमिलियातल्या भुगबळीत, इराकच्या बेचिराखीत, अमेरिकेच्या बुलिमियात. हा विहरतो रामदेव बाबाच्या केसाळ छातीत, नि एकता कपूरच्या करवाचौथ सिरियलीत. याने भूतकाळावरून फिरवलेत रोड रोलर, बाजीराव नाना अहो बाजीराव नाना, तुबंडी भर दयाणा अहो बाजीराव नाना. याने पुसलेत अधिनायक, पुसला रायरंद, पुसला सोंगाड्या, पुसला नाचा, पुसला नाचवणारा. नेनिवेचा कप्पा अमानुष कापून काढलेल्या, इतिहासाच्या पानातून रिप्लेस केलेल्या, हे अधिनायका शो मी युअर जलवा. प्रज्ञा दया पवार यांची तिसरी कविता शांततेला आता आठवत नाही काहीच.
शांततेला आता आठवत नाही काहीच. कसा होता आपला आवाज, चेहरा, रंगरूप, कसे होते शरीराच्या अनाहत प्राकृताचे तपशील. शांततेला आठवत नाही कसं नष्ट होत गेलं अवघ्या अस्तित्वाला व्यापून असणारं अमर्याद असीम बुद्धपण. काहीच आठवत नाही शांततेला कसं भगदाडात रूपांतर होत गेलं आपलं सुरचित निर्मम. जीवाच्या आकांताने पळत सुटलेली भाषा तडफडत्या हिंस्र नासाडीतून कसे बसे बचावलेले जिवंत उच्चार आठवत नाहीत शांततेला. कुठून आल्या झुंडीच्या झुंडी तोंडाला रक्त लागलेल्या आणि बदलत गेलं व्यामोह पोस्ट मॉडर्न गुहेत नाही आठवत शांततेला. पुढील कवी संतोष पद्माकर पवार. त्यांची पहिली कविता हिराबाई जाफर मिया. या कवितेचे 5 वेगवेगळ्या भागांमध्ये कप्पे केलेले आहेत. पहिला भाग. हिराबाई, सापडलीस तू जाफर मियाला तुळजापूरच्या भवानी मंडपात. जाफर मिया होता भटकत आपल्या हिंदू मित्रांसमवेत करीत तीर्थयात्रा. मित्रांना सोडून देऊन तुझ्यासाठी काही काळ थांबला तिथं आणि घेऊन आला तुला त्याची 5 लेकरं सांभाळण्यासाठी लजपतवाडीला. जाफर मियाची बायको नव्हती जगात. अनाथ ननग्या लेकरांची तू अचानक झाली 5 माय. आफरीन, आमरीन, अरमान, इसहाक आणि धाकला दूधपिता लाल महम्मद. खजुराच्या झाडाला नारळ लटकवावं तशी तू झालीस हिराबाई जाफर मियाची बीवी. दुसरा भाग. रितसर झालीस तू मुसलमानीन अर्ध्या उमरीत आणि पडू लागली कलमा आलिफ बे. घोकत रोज यायचा म्हातारा मौलवी तुला कुराण शिकवण्यासाठी. तुझी तालीम निमाची शाळा एकाच वेळी चालू होती. दोघं बसायचो पाटी घेऊन अंगणात आणि तू पढायचीस कलमा तुझ्या अदाकारीनं आणि विचारायचीस, जमलं का रे संतोष कलमा मला. मी हो म्हणायचो नकळून आणि मी घोकून दाखवायचो तुला मला आवडते वाट वळणाची आणि तू ढसकन रडायचीस काहीतरी जुन्या आठवण. तिसरा भाग. तुझ्या त्या 5 म्हणे शिक्षण, नोकरी पाणी त्यांना रांकाणा लावून तू लावल्यास त्यांच्या शाद्या आणि 5 शेलते देशोधडी तुम्हा दोघांना सोडून. लिंपणातून माती निसटून पडावी, भिताडीचा पोपाडा वारंवार गळून पडावा तशी तू झाली होतीस जाफर मियाच्या घरात. जाफर मिया दमेकरी खोकल्यानं जाम व्हायचा आणि त्याचा घाबरा चेहरा होऊन जायचा. तू बुढ्यासाठी धावायची दवापाणी आणायला. 5 बापमाई खाटल्यावर जाय तुझा कळवळायचा जीव. नी सांगितलीस कहाणी एके दिवशी तू तुझी जाफर मियाच्या आयुष्याची. चौथा भाग. जाफर मिया लजपतवाडीचा जहागीरदार नी एवढ्या तेवढ्या झगड्यावरून जोरूच्या भावाशी तंटला. चाकू सुऱ्या निघाल्या, सब दुनिया एक तरफ, जोरू के भाई उस तरफ. रामनवमीच्या यात्रेहून परत आलेला जाफर मिया आणि त्याची बीवी वैदा झोपलेत. 5 लेकरांना मधोमध घेऊन अंगणात पांघरून ओढून जाफर मिया समजून ध्याराती चालल्या तलवारी जोरूच्या भाईच्या पांघरानं घेतलेल्या अंगावर आंधळ्यासारख्या. पण जागा चुकली होती नि सख्खी बहीणच तलवारीच्या पात्याखाली आली होती. कोणीच नाही आलं समजुतीला जात जमातीचं नि जाफर मियाला सापडला आसरा हिराबाईचा. गेली भरपूर सालांनी पूर वसरलेल्या काडी कचऱ्यागत उली हिराबाई नि जाफर मिया. तोही झाला एक दिस पैगंबरवासी नि तुला ज्या मौलवीनी दिलती इस्लामची शपथ तोही नाही राहिला जगती. 5वा भाग. आता तू पुन्हा तुळजापूरच्या भवानी समोर सौभाग्याचं कुंकू हिरवे चुडे विकत बसलेली. तुझी एकच विचारणा होती मला अख्खी 20 वर्षांनी भेटल्यावर, संतोष भाऊ मला मेल्यावर लोक जाळतील का पुरतील रे. माझं नाव नोंदवून बघ ना तुझ्या गावच्या कब्रस्थानात नि सांग असं झालतं म्हणून. संतोष पद्माकर पवार यांची दुसरी कविता धुळवड. गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली. धुळवडीचा दिवस होता, रंगानं पोर माखून गेली. येताच घरी चिडला बाप, मायनं तिला मारलं खूप. बंदव काढी कुऱ्हाड काठ्या, गावात देती टग्यांना चोप. लाख मोलाची आबरू म्हणे, मातीला पार मिळून गेली. धुळवडीचा दिस होता, रंगानं पोर माखून गेली. डोईचा गुंडा धरून पोर गुमान कशी चालत होती. लांबून आली रंगे टोळी रंगांची फेक करत होती. मारली कुणी पिचकारी, ती जन्माला डाग पाडून गेली. धुळवडीचा दिवस होता, पोर रंगानं माखून गेली. साखरपुडा झालेला तिचा, दावण तिची ठरली होती. नव्हती पोर वाया गेलेली, खबर अशी सासरी होती. वाहून गेलं शेणाचं घर, मिणाची माती वितळून गेली.
धुळवडीचा दिवस होता, रंगानं पोर माखून गेले. दुष्णी रंग झालेत गोळा, साऱ्यांनी केला काळोख काळा. कुवार मांड राहिली पोर, जगणे झाले चोळा की मोळा. लागण्याआधी हळद अंगा, हाऊस तिची फिटून गेली. धुळवडीचा दिवस होता, पोर रंगानं माखून गेली. भेटते आता गावात एक म्हातारी, तिची कहाणी सांगे. रंगानं केली बेरंग पोर, ऐकून जीव आढ्याला टांगे. रंगपंचीम खेळत कुणी दगड त्याला मारून गेली. धुळवडीचा दिवस होता, पोर रंगानं माखून गेली. तिसरी कविता ढगळंग मचळंग. रातीला भजनात बसून गुंगल्यावर, कीर्तनात डोलून निघल्यावर, पार उदार होतं माणूसातून. वाटतं कुणाचं बी चांगलं व्हावं आपल्या हातून. कुणाच्या शेर दिडकीला नको वाटतं लाचार व्हायला. वाईट धंदे सोडूनच देव म्हणतो. आभाळ एवढं झालं की काळीच गप गुमान जातं झोपून रातीला. सकाळीच उठून आवरून सावरून मारुतीचं दर्शन घेऊन पारावर यायचा. अवकाशान सकाळीच पहिला सलाम घेता देताच भजनाआधी गाडलं गेलेलं भूत आपोआपच होतं जागृत. नित्याच्या धंद्याला सुरुवात होते. दिवसा उजेडी सुरू होतो मनात हैदौस. ढंगळंग मचळंग, ढंगळंग मचळंग. पुढील कवी संदीप खरे. त्यांची संदीप खरे यांच्या कविता प्लेलिस्टमध्ये रेकॉर्डेड आहेत. पुढील कवी नितीन भरत वाघ. त्यांची पहिली कविता ते तुला देव बनवत राहतील. ते तुला देव बनवत राहतील, मी तुझ्यातला माणूस विसरू देणार नाही. तो ठेवेल शिल्लक खरवडून शेंदूर तुझ्यावरचा. तुला बसवला मखरात सजवून धजवून तरी. पुस्तकातला तू मांडत राहीन जीवाच्या आकांताने. समोर करण आरशासारखा तुझ्या समोर. प्रेषितही होऊ देणार नाही मी तुला. तुझे शब्द अमीट अभेद्य अपरिवर्तनीय. नाही होऊ देणार तुझ्या सागराला डबकं. माणूस असशील तोवर पोहोचू तुझ्यापर्यंत. असशील साध्य आम्हाला एकदा की मंदिरात प्रतिष्ठापित झालास की तुझ्या कळस शिखरांचंही दर्शन केलं तर फोडतील डोळे. उच्चारला शब्द तू लिहिलेला तर जिभा हसडतील बिनदिक्कत. किंवा ऐकला तर कानावाटे मेंदू उपसून काढतील. पायरीत गाडतील सर्वात शेवटी पाय ठेवण्यासाठी. तुझ्या पायरीचा दगड होऊ नये याची काळजी मी घेत राहणारे मी. कायमचा पंगू करण्याचा डाव असू शकतो. प्रेषित बनवणं, सावध व्हावं, सुसाट सुटावं सुट्टी घेऊन. असावं आळवावरच्या थेंबासारखं निसरडं. गळ्यात घालताय तो हार आहे की फासी का फंदा. फंद फितुरीपासून लांब राहायचं तर जाऊ नये जवळ. डोंगर पायथ्याशी मातीचे तर पाय असतात डोंगराचेही. पाशच असतात मोहमयी सळसळतात नागिनीचं चंदेरी. आवळतात लख दिवे ओवाळणारे. सावध असावं केसांपासून. देवाचा पुत्रही सुटत नाही दैवी पाशातून सैतानाच्या. नितीन भरत वाघ यांची दुसरी कविता या आकळलेल्या मुक्तीचं काय करायचं. धरताही येत नाही सोडताही. मनगुटीवर बसलेली फासासारखी. जगू देत नाही मरूही देत नाही. श्वासात अडकलेली श्वासासारखी रोखते सोडते. मुक्तीच्या कोलाहलात समष्टीचा छळ. धड इकडे ना धड तिकडे. येऊ देणारी ना जाऊ देणारी. माया व्यामोहाच्या झुल्यावर त्रिशंकू चलिंदर. अस्तित्व वास्तवाचे क्षणिक. चांदण चकवा भर दिवसा. या आकाळलेल्या मुक्तीचं काय करायचं. कळत नाही धण्याचा माल मग मी का हमाल. भारवाहे व्हावा ज्याचा त्याचा पाण्यात बसून तहानलेला. भुकेला पिकात भुकेल्याला भुलीला भुलक्कड. पुरावा ना उरावा मोह क्षणिक. फसवी असते मुक्तीचा माया आगोचर द्विमितीय. कळेना पूर्ण काहीच नाही पूर्णत्वास. अपूर्ण चक्रव्यूह. अर्धवट गोष्ट ऐकलेल्या गर्भात राजकुमाराची आणि फसवा सिसफफ वाहत कूस माथ्यावर चंद्रबिंबी. मुक्ती करत नाही मुक्त स्वतःच्याच जंजाळातून इतक्या सहजी. आकळून आवळते कवळते निवळते मुक्तपणे. नितीन भरत वाघ यांची तिसरी कविता अफगाण 2001. बामियानचा उद्ध्वस्त बुद्ध बघतो हासऱ्या डोळ्यांनी. त्याचीच प्रतिमा असंख्य डोळ्यात विझत जात असताना गोळ्यात. बुद्धाचं अस्तित्व 000 उद्ध्वस्त बुद्धाच्या डोळ्यात उगवतात. टेररिस्ट
काल आज आणि उद्याचे डबा धरून बसलेले सुप्तपणे. बुद्ध बघत नाही कुणाकडेही, मागत नाही मुक्ती, मागत नाही ज्ञान. कुठल्याही बोधिवृक्षाखाली सावळायला तो टेररिस्टांवर टेररिस्टांसारखा. त्रिसूत्री हिंसा रक्ताळलेले बुद्धाचे डोळे, रक्ताळलेले बुद्धाचे हात, स्वतःच्याच खुणाने बुद्धाचे खुणी हात प्रसवतात टेररिस्ट. उद्ध्वस्त बुद्धाचे क्लोन असतात धर्माळलेले. उद्ध्वस्त बुद्धाच्या उसन्या डोळ्यात टेरर. उद्ध्वस्त बुद्धाच्या डोळ्यातून पसरते धुराळी आग, जाळत सुटते जग मनोरे बुद्ध. उद्ध्वस्त बुद्ध निद्रिस्त असतात. AK-47 न्यूक्लिअर वेपन्स, मशीन गन्स, ह्युमन बॉम्बमध्ये. उद्ध्वस्त बुद्ध पसरतो आकाश बनून, प्रकाश बनून, अंधार बनून. उद्ध्वस्त बुद्ध डोळ्यात नाश घेऊन उभा सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर. पुढील कवी प्रवीण अक्कणवरू. त्यांची पहिली कविता रे टिमकी बहादरा. गवसलाय का तुला 10वा रस, 11वी दिशा किंवा 8वा स्वर तरी आज तागायत? सापडलीय का कितव्यानंतरची कितवी तरी मिती? या आकळली आहे का अविश्रांत फिरणाऱ्या जगाची खरी गती? गेला बाजार लागलाय का हाती एखादा नवा वर्ण किंवा नवी संवेदना तरी? का करतोस तरी वल्गणा करंगळीवर अवघ्या विश्वाचा पसारा तोलल्यागत? मग तुला थेरॉटिकली अवगत आहे बुद्धाची करुणा, मुखोद्गत आहे ज्ञानतुक्याची प्रतिभा. तू कोळून प्यालेले आहेत सगळे वाद आणि शास्त्रही, आणि शोषली आहे तत्वभित्य मूर्तिमंत वाणगुळाच्या निष्ठेने. पेटत्या ज्ञानकुंडाची शेकत राहिलास तर तुझी तर काहीच जळलं नाही. वार हवेतले हवेतच विरले, तुझं टिपूसही भळभळलं नाही. मूलभूत म्हणतोस तेव्हा तू फुलवत असतोस पूर्वसुरींच्या सेंद्रिय खतावर स्वतःच्या हायब्रिड इंटरप्रिटेशन्सचे मळे केवळ. बाकी तुझं असं काय आहे? तुझं असं काय आहे? आईला कळायच्या नाहीत माझ्या कविता. ही प्रवीण अक्कणवर यांची दुसरी कविता. आईला कळायच्या नाहीत माझ्या कविता, तरी ती द्यायची तोंड भरून आशीर्वाद. डोळ्यांतून ओसंडून व्हायची तिच्या न आकळलेली सापेक्षा समीक्षा. आई असण्याचे भोग म्हणून मी हसायचो खुदकण तिच्यावरही. आणि त्या शून्य समयी अचानक लख्ख झालं सगळं. नाळ कापताना किलकिल्या डोळ्यांनी पाहिला होता तिनं तिच्याच स्वागताचा शोक. हाडं मासं रुंदावत गेली म्हणून वाढत राहिली. निसर्गाच्या प्रतिभेला अर्धपोटी साथ देत राहिली. तिच्या आईला बाप आणि बापाला आई होता नाही आलं. ऐतिहासिक आभावाभोवती तिनं आपसूक संस्कारांचं गाणं रचलं. गद्य नवऱ्याच्या परंपरागत अमानुषतेभोवती रचता आली आहे. त्याला माणसागत आणणारी रूपकं किती. नव्हतं तिच्या सलगच्या 2 दिवसांनी साधलं कधी यमक वा अणुप्रास. नजरेतून कायमच अवसंडत राहिला मुक्त छंद तिच्या उदास. दुःखाचे साचे अगणित पिढ्यांचं माजता अंतरंगी दुही. साधला निष्फळ विद्रोह प्रसंगी झुगारून आई पण बाईपणही. आई आयुष्यभर कविताच तर करत होती मला न दिसणारी, आणि ती आता तरी मला कळावी म्हणून शेवटी लिहावं लागलं तिला तिचंच मृत्यूसुक्त. प्रवीण अक्कणवरू यांची तिसरी कविता. मी फेसबुकवर विचारी, ट्विटरवर आक्रमक, इन्स्टावर देखणा आणि टिंडरवर रंगेला आहे. अस्तित्वाची समायोजित शक्ल करून जागोजागी पेरली आहेत मी व्यवस्थित. माध्यमांनी विरघळलेल्या समाजाच्या मागणी पुरवठा तत्वावर. व्हॉट्सअपवरच्या थोतांडाचं वजन वाढवतो कधी कधी मनोहारी दंतकथेवर हुबेहूब सत्यान्वेषाचा बेमालूम मुलामा चढवून. किंवा जीव तोडून करतो प्रतिवादही मला न आवडणाऱ्या असत्याचा. पब्लिक मेमरीसारखी कापरागत उडून जाणारी स्नॅपचॅटवरची तथ्ये साळवतात माझ्यातलं ॲनिमल इन्स्टिंक्ट वरचेवर, आणि शब्दांचे भाले खुपसत रक्तबंबाळ करणारे ट्रोलर्सचे जथ्थे भासतात मला एका नाळेने जोडल्यागत आपलेसे किमान अर्ध्या वेळा तरी. मी लिहितो, मी भेटतो, मी मिरवतो, मी रेखतो, दरवेळी अधीर, बहुतेकदा बधीर. बोचणारं खोटं बोलतो, सुखावणारं खोटं बोलतो, सुखावणारं खोटं ऐकतो, गहिवरतो, चिडतो, रडतो, दातखीळ बसून मुठी आवळून स्क्रीनवरती उडत राहतो.
मुसके आवळून असंख्य रात्री कोंडल्याच्या नसलेला भूतकाळ स्मरत कंदिलातून बाहेर पडल्यासारखा उगाचच खणत जातोय, विनाकारण खणतच राहतोय. अलबत मी आजन्म ग्राहक आहे इथला, पण मी आहे उत्पादक, होलसेलर आणि रिटेलरही. धारणांच्या झुलत्या काट्यानुसार, अल्गोरिदमच्या अतिमानवी रेट्यानुसार. बहरहाल मीच तर साला उत्पादक आहे. या तंत्रोद्वारित अनाकलनीय सांस्कृतिक संकराचं, एक शून्याचे मूर्तरूप दिलेल्या एकविषयीय अपरिहार्यतेचं, वर्तमानाचं धूसर भासणाऱ्या या समकाल नामक आख्यायिकेचं.